अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात विरोधाची लाट उसळत असताना सोलापुरात 27 जुलै रोजी विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटपर्यंत काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आले। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला चर्मकार समाजाचा भक्कम पाठिंबा मिळावा यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे। आरक्षण उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो अशी भूमिका व्यक्त करत या निर्णयाविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शावरप्पा वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश तुपसमुद्रे, शहराध्यक्ष परशुराम मबरूमखाने यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते। बैठकीत विविध घोषणा देत मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं मीटिंग ठेवण्यात आलेली आहे। तर ती मीटिंगचं स्वरूप असं आहे, 27 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मोर्चा आहे त्या मोर्चाचं स्वरूप आणि कशा पद्धतीने मोर्चा घेऊन जायचा आहे आणि त्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आणि राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत। या मोर्चामध्ये सर्व चर्मकार समाजाच्या भगिनी आणि समाज बांधव, सगळे लहान मोठे या ठिकाणी 27 तारखेच्या मोर्चाला सहभागी व्हावं, त्या मोर्चात सामील व्हावं असं या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन मोर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे। मोर्चाचं ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी जमाचं आहे 27 तारखेला सकाळी 11 वाजता।